श्री स्वामी समर्थ. गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी श्री गणेश जयंती आहे. अर्थातच गणपती बाप्पांच्या जन्माचा दिवस आहे आणि हा दिवस प्रत्येक व्यक्तीच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करून देणारा ठरणार आहे. कारण अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणपती बाप्पांची उपासना करण्याची आवड असते. कारण गणपती बाप्पा सर्वांवर भरपूर कृपादृष्टी दाखवतात आणि शीघ्रत्वाने आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे मनातील सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी विशेष उपाय सांगणार आहे, तो आपण गणेश जयंतीच्या दिवशी अवश्य करावा. प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यशप्राप्तीसाठी किंवा जे नोकरी करतात त्यांना नोकरीमध्ये यशप्राप्तीसाठी, वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी, तसेच ज्यांचा विवाह योग येत नाही यांचा विवाह योग येण्यासाठी हा उपाय सर्वजण एकंदरीत करू शकतात. उपाय काय करायचा आहे? 22 तारखेला गणेश जयंतीच्या दिवशी आपण सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं. आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेलच, गणपती बाप्पांना पाण्याने दुधाने स्नान घालावं. त्यानंतर दुर्वा आणून ठेवाव्यात. 21 दुर्वा निवडून थोडंसं केशर घ्यायचं आहे, केशरामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्या केशराच्या पाण्यामध्ये दुर्वा भिजत घालायच्या आहेत. आपल्याला ठाऊक आहे गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. 21 दुर्वा बरोबर मोजून आपल्याला घ्यायचे आहेत आणि ओम गंगणपतये नमः हा मंत्र 21 वेळा म्हणून त्या 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. तसेच गणपती बाप्पांना सर्वात जास्त कोणता नैवेद्य आवडतो तर तो गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकांचा नैवेद्य आवडतो. त्यामुळे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा मोदकांचा नैवेद्य दाखवावा. तसेच सायंकाळच्या वेळी आपण जवळच्या गणपती मंदिरामध्ये जावे. गणपती बाप्पांना 21 दुर्वा, गुळ खोबरे, लाल रंगाचे कोणतेही फूल अर्पण करावे आणि गणपती बाप्पांची मनोभावाने प्रार्थना करावी. शक्य होईल तेवढं आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र बसून गणपती स्तोत्राचे वाचन करावे किंवा ओम गंगणपतये नमः या मंत्राचा अधिक प्रमाणामध्ये जप करावा. गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि गणपती बाप्पांची आपल्यावर अखंड कृपादृष्टी राहील. श्री स्वामी समर्थ.